आमदार अर्जुन खोतकरांच्या विधानभवनात आवाज, जालन्यात सन्मान. एसटी आरक्षणासाठी ठोस भूमिका घेतल्याबद्दल धनगर समाजाकडून आमदार अर्जुन खोतकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. बंजारा व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी हिवाळी अधिवेशन 2025 दरम्यान नागपूर येथील विधानभवनात ठामपणे आवाज उठवणारे आमदार अर्जुन खोतकर अधिवेशन संपवून जालना येथे परतल्यानंतर धनगर समाजाच्या विविध पदाधिकारी व समाजबांधवांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. हा सत्कार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी दर्शना बंगला, भाग्यनगर, जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांना शाल, श्रीफल, पारंपरिक काठी, घोंगडे, पुष्पहार अर्पण करून समाजाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार खोतकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सभागृहात स्पष्ट व आक्रमक भूमिका मांडत सरकारकडे थेट उत्तर मागितले होते. या भूमिकेमुळे धनगर समाजामध्ये विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमदार अर्जुन खोतकर यांनी आमचा प्रश्न विधानभवनात ठामपणे मांडला. हा लढा समाजाच्या न्यायाचा असून असा आवाज आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी भावना सत्कारावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. सत्कार स्वीकारताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी मी विधानभवनात आवाज उठवला आणि जोपर्यंत समाजाला दिसेल असा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. विधानभवनातील भूमिका आणि रस्त्यावर समाजाचा विश्वास असल्याने आमदार अर्जुन खोतकर हे समाजाच्या प्रश्नांवर लढणारे प्रतिनिधी असल्याचे या जाहीर सत्कारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावेळी सर्वश्री श्रीमंत खटके, बळीराम खटके, डॉक्टर प्रकाश इंगळे, अक्षय आठवळे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनात वर्षानुवर्ष ज्या धनगर समाजाचा लढा आरक्षणासाठी चालू आहे त्या आरक्षणाचा विषय या जालना जिल्ह्याचे नेते, शिवसेनेचे नेते आणि जालना जिल्हा म्हणजे जालन्याचे आमदार माननीय अर्जुन खोतकर धनगर समाजाविषयी धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे अशी ठाम भूमिका आपण मांडली. मी आपलं सकल धनगर समाज जालना जिल्ह्याच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो.